दिल्लीनंतर आंदोलकांचं दुसरं मोठं केंद्र बनताना दिसतंय मुंबई। त्यातल्या त्यात चेंबूरमध्ये वेगवेगळ्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं। याच आंदोलनादरम्यान घडलेल्या काही घटना जगभर व्हायरल होत आहेत। आम्ही तुम्हाला दोन दृश्य दाखवतोय। त्यातल्या एका दृश्यात मुंबई पोलीस हे आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीत घालून घेऊन जात आहेत। त्याच वेळेस काही विद्यार्थी त्या गाडीचा पाठलाग करतायत। तेवढ्यात ती गाडी थांबते आणि काही जण मोबाईलवर ही दृश्य शूट करतात। त्याच वेळेत तिथे एक जण येतो आणि बंद गाडीचा मागचा दरवाजा उघडतो। मग काय, आत कोंडलेले सर्व आंदोलक विद्यार्थी पोलिसांना गुंगारा देत धावत पळत सुटले। आता हे दुसरं दृश्य आहे मुंबई पोलिसांचंच। या गाडीतही काही आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस गाडीत घालून घेऊन जातात। त्याच वेळेस एक मुलगी गाडीच्या समोर जाते आणि गाडी अडवते। पोलीस प्रयत्न करूनही ती गाडीच्या समोरून हटत नाही। पोलिसांनाही कळत नाही काय करावं। हा प्रसंग बराच वेळ चालू राहतो। शेवटी पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून द्यावं लागतं। या दोन्ही प्रसंगात विद्यार्थ्यांना सोडवणाऱ्यांचं जेवढं कौतुक आहे तेवढंच मुंबई पोलिसांचंही कौतुक करायला हवं। ज्यांना पकडून ते घेऊन जात होते ते विद्यार्थी आहेत, गुंड नाहीत याचं भान त्यांनी ठेवलं आणि मोकळीक दिली। दिल्ली पोलिसांना नेमकं हेच जमलेलं नाही असं चित्र आहे।